आरक्षणावरून आता राज्यात नवं राजकारण सुरू झालंय। महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे, महाराष्ट्रात आता आरक्षणाची गरज नाही अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली आहे। त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी पलटवार केलाय। राज ठाकरेंना अटक करण्याची मागणीच प्रकाश आंबेडकर करतायत। प्रगत राज्य म्हणून आपण महाराष्ट्राकडे बघतो आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे नोकऱ्या उपलब्ध होतात, मला नाही वाटत दुसऱ्या कुठच्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होत असतील। आज बऱ्याचशा गोष्टी जर समजा आपण बघितल्यात तर या म्हणजे ज्याला आपण खाजगीकरण करतायत, केंद्र सरकार काय करतं आणि सगळ्याच आता या खाजगी ज्या संस्था आहेत इथे आरक्षण आहे का? खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत इथे आरक्षण आहे का? मग नेमकं किती प्रमाणामध्ये आरक्षण आहे आणि किती जातींना ते मिळणार आहे, किती मुलांना मिळणार आहे, किती मुलींना मिळणार आहे, किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, हे जर आपण तपासणार आहोत का? की फक्त माथी भडकवून फक्त मतं हातामध्ये घ्यायची एवढाच फक्त उद्योग आहे? आपण मला असं वाटतं काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत। हे सगळं जे राजकारण चालू आहे हे कोणाच्या ना कोणाच्या तरी खांद्यावरती बंदुका ठेवून फक्त राजकारण सुरू आहे आणि मतं फक्त हातामध्ये घेणं सुरू आहे। पहिल्यांदा असणारं जे आहे, ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांचं महाराष्ट्रभर अस्तित्वात असेल तर तिसरी आघाडी, महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या कुठल्या भागामधलं जर असणारं अस्तित्व नसेल तर त्याच्यामधलं असणारं कुठे तिसरी आघाडी आहे। त्याच्यामुळे असं तुम्ही राज ठाकरेला जे विचारलं का की बाबा ही आरक्षण बचाव रथ यात्रा चालली आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काही आहे का? तुम्ही नाही विचारलं त्यांना?